वायडी सरांचं माझा जेव्हा थर्ड सेमिस्टरला मला कॉलेज चेंज करायचं होतं ना, त्यावेळेस तिथं मला प्रिन्सिपल सरांनी अडचण दिली होती. ओके. माझी ओबीसी कॅटेगरी होती, मला 550 फी होती, पण मग ते काय बोलायचे तू स्कॉलरशिप येत नाहीये, स्कॉलरशिपचा फॉर्म भरेल होता. आता स्कॉलरशिपचा मला एक तुम्ही सांगा, सरकारी फॉर्म भरल्यावरती ती वरतून कधी येते हे आपल्याला सांगता येणार आहे, नाही सांगता येणार. हा बरोबर, हे बरोबर आहे. स्कॉलरशिप मग मी त्यांना काय बोललो, मी तुम्हाला अर्ज वगैरे लिहून देतो. ते म्हणे नाही आम्हाला तू 70,000 रुपये फी भर. बापरे. आता कसं शेतीमध्ये जास्त एवढं उत्पन्न वगैरे नाही, बरोबर. भरायची म्हणजे ते मला ट्रान्सफर घ्यायला अडचण देतो. ओके. मग त्यावेळेस वायडी सरांचं आमचं बोलणं झालं होतं. ओके. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी यशोदीप सरच बोलतोय. आठवतं तुम्हाला मी कॉल केला होता? अरे बाळा, महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या मुलांचे फोन येतात आणि मी प्रत्येक मुलासाठी कॉलेजशी भांडतच आलोय, त्याच्यामुळे आपलं एक पेजही डिलीट झालंय. एवढे फॉलोअर असलेलं. हो, त्याच म्हणजे या कॉलेजेस वाल्यांनी नंतर रिपोर्ट टाकून आपलं पेजही डिलीट केलं, पण तुम्ही मुलांनी त्याची जाण ठेवली हेच माझ्यासाठी खूप आहे.